आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यात राजकीय रणसंग्राम, 92 उमेदवार रिंगणात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अटीतटीच्या चौरंगी लढतीचे संकेत। 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणाच्या निवडणुकांसाठी तब्बल 92 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या, चुरशीच्या व तिरंगी चौरंगी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। त्यामुळे जत तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने प्रशासकीय भवन जत परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती। आज जिल्हा परिषदेसाठी 60 अर्ज तर पंचायत समितीसाठी 83 अर्ज असे एकूण 143 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजयकुमार नष्टे यांनी दिली। 9 जिल्हा परिषद गटात 35 उमेदवार। जत तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटासाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक रिंगणात असून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य शक्ती तसेच अपक्ष उमेदवारांमुळे प्रत्येक गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। 18 पंचायत समिती गणात 57 उमेदवार, पंचायत समितीच्या 18 गणांसाठी 57 उमेदवार मैदानात असून अनेक गणात 5 ते 10 उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मायकादेवी यात्रा व मतदानाचा योग। यंदा मतदानाचा दिवस कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र चिंचली येथील श्री मायकादेवी यात्रेच्या मुख्य दिवशी आल्याने यात्रेचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने मतदारांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। या निवडणुकीत भाजप आमदार श्री गोपीचंद पडळकर, जतनगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, माजी आमदार श्री विलासराव जगताप, श्री विक्रमसिंह सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय उर्फ नाना शिंदे, माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे, माजी सभापती श्री तमनगौडा रवी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मनसूर खतीब यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। एकूणच जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या अत्यंत अटीतटीच्या, चुरशीच्या व राजकीय समीकरणे बदलणाऱ्या ठरण्याची दाट शक्यता आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।